सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विविध गुन्हे करून फरार असलेल्या म्हस्के गँगच्या म्होरक्या संगमनेर येथे गुंडविरोधी पथकाने मोठ्या शितफीने सापळा रचून 11 मार्च रोजी मध्यरात्रीच्या वेळी अटक केली आहे। 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार उपनगर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के व त्याचे इतर साथीदार हे 2024 साली सर्व जय भवानी रोड शकुंतला पेट्रोल पंप नाशिक रोड येथे एक देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता, दोर, मिरचीचे पूड असे प्राणघातक शस्त्र बाळगून दरोडा घालण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सागर म्हस्के यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते, परंतु सागर हा फरार झाला होता। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे यांना तांत्रिक विश्लेषणाच्या व गोपनीय माहितीद्वारे सागर हा नाशिक रोड येथे गुन्हा करून पुणे हायवे मार्ग पळून जातो, त्यामुळे सागर हा संगमनेर शहरात राहत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात होती। समांतर तपास सुरू असताना संगमनेर शहरातील अहिल्यानगर, गुंजाळवाडी, लक्ष्मीनगर येथे पोलिसांची चाहूल लागताच सागर म्हस्के हा मोटरसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडी, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण 5 गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व म्हस्के गँगचा म्होरक्या सागर म्हस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथकाच्या सर्व अंमलदारासह उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर म्हस्केची माहिती काढली असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली। संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक 10/3/2025 रोजी गेलो। दिवसभर आणि दिनांक 11/3/2025 अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तेथील स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काय बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागामध्ये आमचे गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला। त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास पहाटे 4 वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी या भागात त्याला पकडले। त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण 5 गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण 4 गुन्हे आहेत, त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मधले इथेही एक जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। एकूण 5 गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे। जागर जनस्थान न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।